ग्रामीण भागामधून सर आलेले. मी तर 52,000 रुपये भरलेले आहेत. माझं ते 1 वर्ष वाया गेलं. मॅडमने शिकवलं नाही, काही नाही. धमक्या देतात, काही पण बोलत आता. ह्याच्यात काय बरं अर्थ? मी तर 52,000 रुपये भरले, तर माझी घरची परिस्थिती वाईट आहे. मॅडमने शिकवाय पाहिजे. काय धमकी देते तुम्हाला? धमकी देतात, म्हणतात तुम्हाला शिकवलं तरी तुम्ही नाही कसं म्हणतात. अर्ज लिहितात, ह्याच्याकडे जातात, त्याच्याकडे जातात. माझे तर पालक 2-3 वेळेस आले तरी काही फरक पडला नाही. आणि कॉलेजला नाही आल्यावर पण म्हणतात मी तुमची प्रेझेंट टाकणार नाही, काही नाही. मॅडम कॉलेजला रेग्युलर येतात का? नाही, कधी येतात? हप्त्यातून आलं तर 2-4 वेळेस येतात, नाही ते बी नसतात. आणि जर आम्ही अर्ध्यातून गेला तर म्हणतात पोरांचं बघून घरी जाईल पुरी असं तसं. मग त्यांच्या बोलण्याला अर्थ काय बरं? हे याची कुठं तक्रार वगैरे केली होती का तुम्ही? केली होती ना. माझे वडील ते आलते, 2-3चे पालक आलते, बोलले, तरी त्यांना काही फरक पडला नाही. शिकवणं झालं, आता शिकवाय पाहिजे. झालं आता आमचं अर्ध वर्ष राहिलंय, त्याच्यात तरी भेटलं पाहिजे की बरं काहीतरी. 1 वर्ष गेलं वाया, प्रॅक्टिकल नाही, थिअरी नाही. मॅडम बदलाय पाहिजे, असं नाही व्हायला पाहिजे लेकरांसोबत काही पण. 2 वर्षाचं वायरमॅन ट्रेड आहे, शैक्षणिक हे आहे, ट्रेड आहे वायरमॅनचा. मग आम्हाला त्याच्यातले 1.5 वर्ष झालेत, तर 1.5 वर्षापर्यंत आम्हाला अजून काही शिकवलं गेलेलं नाही आहे. यामुळे आम्ही सकाळपासून उपोषण करत आहेत. व आम्ही प्रिन्सिपल साहेबांना तक्रार दिली, त्यांना काय रिस्पॉन्स दिला नाही. वरून बीडचे साहेब आले, संभाजीनगर साहेबाला बोललो, त्यांना बी काय रिस्पॉन्स दिला नाही. वरून मॅडम आम्हाला टॉर्चर करतात की मार्क देत नाही, कुणाला सांगायचं नाही. कुणी साहेब वरचे आले तर ते शिकवलं म्हणायचं. मग हे साहित्य कुणी जर विचारलं तुमच्या वर्गात साहित्य आहे का, तर नाही म्हणून सांगायचं म्हणतात. आम्ही शिकवलं तर शिकवलं म्हणतात. आणि मॅडम थोड्या वेळ शिकवतात, एक फोटो काढून घेतात आणि ठेवून देतात. आणि वरून आम्हाला म्हणतात तुम्ही पिस्तूल काढायला, तुम्ही चांगले विद्यार्थी नाहीत, परळीचे संस्कार शिकण्यासारखे नाहीत, परळी मिनी बिहार आहे, असं मॅडमच आम्हाला म्हणाल्यात. वरून टॉर्चर करायला. आता काय तुमची मागणी असणार आहे? आमची एवढीच मागणी आहे की आमच्या आता राहिलेली शैक्षणिक वर्षात तरी आम्हाला शिकवण्यात यावे. सगळे प्रॅक्टिकल आणि थिअरी आहे ते शिकवण्यात यावे आम्हाला. व आम्हाला दुसरे शिक्षक देण्यात यावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.